नमस्कार. संस्कार चव मायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वांगी भाजून भरीत बनवणार आहोत. चला सुरुवात करूया. ही वांगी आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता एका कपड्याने स्वच्छ अशी कोरडी करून घ्यायची, म्हणजेच पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण या वांग्यांना तेल, कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता, थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण तेल लावून घ्यायचं आहे, कारण असं तेल लावलं की मग आपण सालं काढताना आपल्याला सोपं पडतं, म्हणून हे तेल लावून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण सर्व वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण वांगी भाजायला ठेवूया. अगोदर गॅस पेटवून घेऊया आणि या प्रकारे आपण वांगी भाजायला घेऊया. तुम्हाला मी 2 प्रकार दाखवणार आहे वांगी भाजण्याची. आता तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही या प्रकारे भाजू शकता. असेही वांगे भाजले जातात. आणि जाळी जर असेल तर जाळी ठेवायची. जाळी पण तुम्हाला दाखवते. हे बघा, ही अशी जाळी असते आणि त्या जाळीवरती आपण सगळे वांगे ठेवू शकतो. आणि जाळीवरती वांगे ठेवून अशी 2-2, अर्धा मिनिटाने, 1-1 मिनिटाने फिरवत राहायची आहे. आणि सगळी वांगी आपल्याला वरून काळपट कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. वांगी आपली भाजून झालेली आहेत. आपण आता गॅस बंद करूयात आणि वांगी आता थंड करून सोलायला घेऊयात. तर मी जास्त वेळ दिलेला नाही आहे थंड होण्यासाठी, कारण मला लवकरात लवकर भाजी बनवायची आहे. तर गरमच असताना मी वांग्याची ह्या प्रकारे सगळी सालं काढून घ्यायची आहेत. बघा, आपण अगोदर तेल लावल्यामुळे पटकन सालं निघतात. ते हात थोडे काळे झाले तर आपण एखाद्या रुमालाने पुसून घ्यायचे आहेत आणि सगळी साल काढून घ्यायची आहेत. या प्रकारे आपण सगळी साल काढून घ्यायची आहे वरची. हे बघा, या प्रकारे आपण सगळी साल काढून घेतलेली आहे. पटापट आपण सगळे साली काढून घ्यायच्या आहेत. बघा, सगळ्या वांग्यांच्या साली काढून घेतलेल्या आहे. आणि आता आपण वांग्यांचे देठ काढूया. देठ कसे काढायचे तर बघा, नखाने सुद्धा देठ काढता येतात. अगदी इझी पद्धत आहे. तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने हाताने देठ काढू शकतात, नाहीतर तुम्ही चाकूनेही काढू शकता. परंतु हाताने अगदी इझी पद्धतीने देठ निघतात, कारण की वांगी आपली भाजल्या गेल्यामुळे नरम झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने देठ निघू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. आता आपण वांग्यांचा असा या प्रकारे चुरा करून घेऊया. तुम्ही हातानेही प्रेस करून चुरा करू शकतात, पण गरम आहेत ना वांगे, यामुळे आपण एखाद्या चमच्याने किंवा वाटीने असं प्रेस करून चुरा होऊ शकतो. थोडासा असं प्रेस करायचं आहे. हे बघा, या प्रकारे आपण वांग्यांना थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. आता आपण सर्वात प्रथम, तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तेल घालू शकताय. त्यामध्ये हिरवी मिरची सर्वात प्रथम घालून घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. दोन्हीही एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं. त्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे, तो सुद्धा एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा, ॲड करायचा. त्यानंतर लसूणसुद्धा एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे आपण लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं हे एकत्र मिक्स करून फिरवून घ्यायचे. आणि खूप सारा कांदा घ्यायचा, कारण भरीत बनवण्यासाठी कांदा जास्तीचा लागतो. त्यामुळे काय होतं की आपला जे भरताचं रेसिपी आहे ती खूपच टेस्टी होते कांदा जास्त घातल्यामुळे आणि कढीपत्ता. आता आपण अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व आपण मसाले 2 ते 3 मिनटं फिरवून घ्यायचे आहे आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. बघा, 1 मिनिट झालेला आहे. झाकण आपण काढून 2 मिनटं मिक्स करून घ्यायचा आहे कांदा. आणि आता वांग्याचा जो आपण चुरा केलेला होता तो ॲड करून घेऊयात. हे पहा, किती मस्त मऊ चुरा आपला वांग्याचा झालेला आहे. तो ॲड केल्यानंतर आपण एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये. चारी बाजूला मसाला लागल्या गेल्या पाहिजे, या प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स झालेलं आहे आपलं भरीत. आता आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनटं झालेली आहे. आता भाजीला आपण पुन्हा 2 मिनटासाठी फिरवून घेऊयात, कारण लक्षात असू द्या, भाजी
2-2 मिनिटाने 1-1 मिनिटांनी फिरवत राहायची आहे। भाजी खाली लागली पाहिजे, थोडी थोडी लागली पाहिजे, तर भरीत एकदम टेस्टी लागतं। पुन्हा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहे। पुन्हा आपण फिरवून घेऊयात। बघा मी दाखवते, भाजी खाली थोडी थोडी लागलेली असेल। भरताची भाजी कधीही थोडी थोडी अशी खाली लागल्या गेली पाहिजे, तरच भाजी आणखी टेस्टी लागते। लक्षात असू द्या, जास्तही करपता कामा नये, नाहीतर तुम्ही म्हणाल की करपली पाहिजे, करपू द्यायची नाही आहे। फक्त थोडीफार असा लालसर कलर आला पाहिजे, तेवढीच फक्त भाजी खाली लागल्या गेली पाहिजे। सरते शेवटी कोथिंबीर ॲड करूयात। आपली रेसिपी रेडी झालेली आहे। आता आपण शेवटी कोथिंबीर घालून 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। खाली तळाला थोडंफार चिकटलेलं असेल ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपण सर्व करूया। बघा किती सुंदर आणि किती चविष्ट असं आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे। तुम्ही एकदा नक्की बनवा आणि ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा। बघा आपलं वांग्याचं भरीत किती सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला माझी वांग्याच्या भरताची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा। धन्यवाद। थँक्यू।